एकीकडे जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू असताना दुसरीकडे दिल्लीमध्ये राजकारणाला मात्र बहर आलेला आहे. संसदेमध्ये चर्चेसाठी सरकारनं तयारी तर दाखवली, पण त्याच्या संदर्भातल्या काही अटी शर्ती सुद्धा दिसत आहेत. शरद पवार सुप्रिया सुळेंना घेऊन आजच मोदींना भेटतात. भेटीचे जे फोटो आलेले आहेत त्याच्यामध्ये मोदींचा जो चेहरा आहे तो एकदम खुललेला दिसतोय, प्रसन्न मूडमध्ये दिसत आहेत मोदी. आणि आपल्या अवतीभोवती इतक्या साऱ्या अशा घटना घडत असताना, आपल्याला प्रश्न विचारले जात असताना, त्या गोष्टींचा कुठलाही परिणाम स्वतःवरती होऊ न देण्याची एक साधना जी आहे ती बहुधा राजकारण्यांनी हस्तगत केलेली असते. आणि तेच आपल्याला या फोटोमध्ये दिसतंय. भेटायला काही हरकत नाही, राजकारण्यांनी एकमेकांना कुठल्याही वेळी भेटत राहिलंच पाहिजे. पण ज्यावेळी काही कॉन्टेक्स्ट असतात एका भेटीचे, तेव्हा त्याची चर्चा जी आहे ती मात्र झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्याबद्दल देखील आपण बोलूच, पण त्याच्या आधी देशाच्या सरन्यायाधीशांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलं आहे. आपल्या देशातली न्यायालयं नेमकं आहेत कशासाठी, हा प्रश्न पडावा अशा पद्धतीचं विधान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेलं आहे. ज्यावेळी एका याचिकाकर्त्यानं परवा दिवशी दिल्ली पोलिसांचा जो लाठीमार झाला त्याच्याबद्दलचे अमानुष अत्याचाराचे काही व्हिडिओ दाखवून या संदर्भात तातडीची सुनावणी करावी अशी विनंती कोर्टाला केली, तेव्हा सरन्यायाधीशांचे शब्द काय होते बघा. डोंट वेस्ट अवर टाईम, वी आर नॉट इंटरेस्टेड इन व्हिडिओज, वी डोंट हॅव टाईम टू वॉच. आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला हे व्हिडिओ बघण्यामध्ये जराही इंटरेस्ट नाही आहे. म्हणजे जे व्हिडिओ देशाच्या कानाकोपऱ्यातला माणूस बघून अस्वस्थ होतोय, त्याला झोप लागत नाही आहे, विद्यार्थ्यांच्यासाठी तो तळमळतोय, ते व्हिडिओ बघण्यामध्ये या सुप्रीम कोर्टाला जराही इंटरेस्ट नाही आहे. आणि ज्यावेळी भाजपला सोयीचं काहीतरी करायचं असतं त्यावेळी डोंट वेस्ट अवर टाईम अशा गोष्टींसाठी आमच्याकडं वेळच नाही आहे, ही सुप्रीम कोर्टाची ठरलेली लाईन असते. कालचंच उदाहरण महाराष्ट्रातल्या 6 खासदारांनी जो शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे एकनाथ शिंदेंच्या, उद्धव ठाकरेंना साथ सोडून त्याच्या संदर्भात पुन्हा एकदा एक याचिका दाखल करण्यात आली, तर तेव्हा देखील याची अर्जन्सी काय, मुळात काय प्राथमिकता आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणत होतं. म्हणजे बघा, या देशामध्ये अशा सगळ्या गोष्टी घडत असताना मग सुप्रीम कोर्टाची प्राथमिकता आहे तरी कशाला, कुठल्या गोष्टी सुप्रीम कोर्ट ऐकणार आहे, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. आणि सूर्यकांत म्हणजे तेच आहेत की ज्यांच्यामुळं मुळात कॉक्रोच हा शब्द जो आहे तो या सगळ्या आंदोलनाला मिळालेला आहे. आणि तरी देखील त्यांना उपरती मात्र अजूनही आलेली नाही आहे. आम्हाला आमचा वेळ वाया घालवू नका असं जर सुप्रीम कोर्टाला वाटत असेल, तर किती बिनकामाच्या गोष्टींमध्ये आणि सरकारची लाचारी करण्यामध्ये जो वेळ सुप्रीम कोर्ट घालवतं तो जर त्यांनी कमी केला तर कदाचित या देशाचं चित्र जे आहे ते बरंच बदलून जाईल. दुसरा फोटो किंवा घडामोड जी आहे ज्याच्याबद्दल आपल्याला तातडीनं बोलावं लागेल ते म्हणजे पंतप्रधान कार्यालयामध्ये आज शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे मोदींच्या भेटीसाठी पोहोचले. आणि अर्थात प्रत्येक वेळी जेव्हा असे फोटो येतात तेव्हा त्याच्या पाठीमागं काहीतरी शेतीचं कारण वगैरे पण असतं. तुम्हाला आठवत असेल तर ज्यावेळी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारच्या घडामोडी घडत होत्या, इकडं कोणाचं सरकार बनतंय याची चर्चा चाललेली होती, तेव्हासुद्धा शरद पवार आणि मोदी संसदेमध्ये भेटलेले होते. आता त्यावेळी बघा, महाराष्ट्रातल्या पुराचं कारण देऊन त्याच्या संदर्भात चर्चा केली असं सांगितलं जात होतं, पण नंतर स्वतः याच नेत्यांच्या विधानातनं हे स्पष्ट झालं की त्यावेळी चर्चा जी आहे ती पॉलिटिकल झालेली होती. त्यामुळं आजसुद्धा हे जे फोटो आलेले आहेत म्हणजे अगदी दारामध्ये पंतप्रधान मोदी शरद पवारांचं स्वागत करताना दिसत आहेत हसऱ्या चेहऱ्यानं. ज्यावेळी महाराष्ट्रातल्या बऱ्याच घडामोडी चालू आहेत, ज्यावेळी शरद पवारांची राष्ट्रवादी काही वेगळे पर्याय चाचपून बघते का, जयंत पाटलांच्या ज्यावेळी गाठीभेटी चालू आहेत, ते कधी मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत, ते कधी एकनाथ शिंदेंना भेटत आहेत, ज्यावेळी पक्षाच्याच भूमिकेबद्दल स्वतः रोहित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि ते कुठल्याही पद्धतीनं NDA सोबत जायला तयार नाही आहेत अशी त्यांची भूमिका आहे, ज्यावेळी सुप्रिया सुळे असं म्हणतायत की डिलिमिटेशनसारख्या विधेयकावर जर प्रपोर्शनची गॅरंटी दिली जात असेल, म्हणजे 50% जागा प्रत्येक राज्यामध्ये वाढत असतील, तर आमची या विधेयकाला पाठिंब्याची तयारी आहे, ते पण
काही अटी शर्तींसह त्या त्यांनी सांगितलेल्या नाही आहेत, पण त्यांनी हे सांगितलं की आम्हाला अमित शहांनी बोलावून घेतलेलं होतं, ओवेसी, अरविंद सावंत आणि सुप्रिया सुळे, आणि त्यांच्याशी चर्चा त्यावेळी झालेली होती वगैरे वगैरे. म्हणजे डिलिमिटेशन सारख्या महत्त्वाच्या विधेयकावरती ज्यावेळी इंडिया अलायन्समधले पार्टनरसुद्धा त्यांच्यासोबत दिसत नाही आहेत, त्या पार्श्वभूमीवरती झालेली ही भेट आहे. अर्थात या भेटीसाठी सुद्धा कारण जे आहे ते पुन्हा शेती प्रश्नाचं सांगण्यात आलं आणि ॲग्रिकल्चर आणि वॉटर या 2 मुद्द्यांवरती ही भेट झालेली आहे असं एक लांबलचक पत्र जे आहे ते सुद्धा लगेचच राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे. तिसरी महत्त्वाची घडामोड संसदेमधली आहे. चर्चा आता होणार का संसदेमध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चर्चा जर झाली तर ती नेमकी कुठल्या गोष्टींची असणार. सरकार म्हणताना काय म्हणते बघा, पेपर लीकवरती चर्चा. पण ज्यावेळी दिल्ली पोलिसांनी इतके अत्याचार विद्यार्थ्यांच्यावरती, आंदोलकांच्यावरती केलेले आहेत, तेव्हा चर्चा या अमानुष अत्याचारावरती सुद्धा झाली पाहिजे. आज 12 वाजता जेव्हा लोकसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा काँग्रेसच्या वतीनं के.सी. वेणुगोपाल यांनी मुद्दा उपस्थित केला. मग किरण रिजिजू यांनी सांगितलं की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, आणि त्यांच्या बोलण्यामध्ये शब्द मात्र पेपर लीकवर चर्चा असा होता. के.सी. वेणुगोपाल म्हणाले की राजीनामा झाला पाहिजे, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला पाहिजे. पण नंतर अखिलेश यादव यांनी पुन्हा रागानं हे म्हटलं की काँग्रेस आणि भाजप या दोघांची काही सेटिंग झालेली आहे का, तुम्हीच एकमेकांमध्ये ठरवणार का. मुद्दा विद्यार्थ्यांचा आहे, मुद्दा शिक्षण व्यवस्थेचा आहे, आणि केवळ राजीनाम्यानं सुद्धा तो प्रश्न मिटणार नाही. त्याच्या पुढं जाऊन चर्चा जी आहे ती विद्यार्थ्यांच्यावरती जे अत्याचार झालेले आहेत त्याची झाली पाहिजे. काय नेमका ड्रामा झाला संसदेमध्ये सगळा तो नीट बघा. लास्ट 2-3 days आप बोलना चाहते हैं last sir the entire nation is paining now. The way in which the government of India brutally deal with the students who are agitating against Dharmendra Pradhan. Sir, one point. मेरा point है sir. आप तो बताइए, आप चर्चा चाहते हैं, Indian opposition, आप चर्चा करना चाहते हैं, सरकार चर्चा को तैयार है. सर, आप पूरी चर्चा में बोलना ना वेणुगोपाल जी, आप जितना समय चाहोगे बोलेंगे पूरी चर्चा में बोलने का हम अवसर बोलेंगे सर. हम चाहता है हम बोल सर, हमारा डिमांड वेरी क्लियर है. एजुकेशन मिनिस्टर शुड बी रिसाइन. Then one more. आप चर्चा में if you accept adjournment motion पर चर्चा करो सर. 3 दिनों से सरकार की ओर से हमने ऑफर किया हुआ है. मैं औपचारिक तौर पर आज फिर माननीय स्पीकर महोदय आपके साथ से अब सुनिए ना, आपने बात कहा है तो सुनिए ना. सरकार नीट पेपर लीक का चर्चा के लिए पूरी तरह से तैयार है, और हमने पहले दिन से कहा है जब चर्चा होती है तो किसी नियम के तहत होना पड़ता है और इसका व्यवस्था बनाना पड़ता है. मैं अनुरोध करता हूं कि चर्चा कब होना है, चर्चा का ड्यूरेशन कितना लंबा चर्चा होना है और किस नियम के तहत होना है. माननीय स्पीकर महोदय, सारे पार्टी के फ्लोर लीडर से बातचीत करके इसका निर्णय किया जाए. सरकार पूरी तरह से नीट पेपर लीक पे चर्चा करने के तैयार है, और इस देश के युवाओं को भविष्य के लिए हम सब मिलकर के एक सार्थक चर्चा हो, ये सरकार चाहती है. अखिलेश महोदय, ये मुद्दा कांग्रेस, समाजवादी पार्टी, बीजेपी का नहीं है. ये मुद्दा युवाओं और छात्र नौजवानों का है. आपने इनको बुलवा दिया, क्या समझौता कर लिया आपने? क्या आपने क्यों नहीं बोलने दिया हमें? आपको मैंने बोलने के लिए कहा. 1 मिनट प्लीज. नहीं, आपने समझौता क्यों कर लिया फिर? हम लोग का बात अखिलेश जी नहीं, छात्र नौजवान क्या केवल अखिलेश जी 1 मिनट नहीं. अध्यक्ष महोदय, ये पक्ष ठीक नहीं है. अध्यक्ष महोदय, ये युवा छात्र नौजवान हम सब के हैं, हम सब लड़ रहे हैं उनके लिए, हम सब लड़ रहे हैं उनके लिए.
छात्रों की नहीं सुनी जाएगी तो सड़कों पे आएंगे। और जो सरकार ने व्यवहार किया है, इस्तीफा तो क्या है, इस्तीफा तो जब चाहेंगे तब मंत्री ले लेंगे, सदन के बाद ले लेंगे। लेकिन सवाल ये जो छात्रों के साथ व्यवहार हुआ है, उनके हाथ तोड़े, सर तोड़ा, उनके कपड़े फाड़े, क्या बेटियों के कपड़े फाड़ेंगे आप? हम और राहुल जी थे। अध्यक्ष महोदय, हम मजबूरी में गए हैं प्रधानमंत्री के आवास पर। अगर आप सुन लेते हैं यहाँ पर तो हम नहीं जाते। क्या प्रधानमंत्री स्टेटमेंट नहीं दे सकते हैं? युवाओं के लिए आप बाहर बोल सकते हैं, सदन में क्यों नहीं बोल सकते हैं आप? माननीय सदस्यगण, त्यामुळं असं सगळं राजकारण देशाच्या अवतीभोवती ज्यावेळी जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे त्यावेळी आपण घडताना बघतोय। सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचं हे विधान जे आहे ते खरं तर या आंदोलकांनी पुन्हा एकदा लक्षात ठेवलं पाहिजे। आणि हे तेच सूर्यकांत आहेत ज्यांनी मुळात या कॉकरोच जनता पार्टीच्या उपहासातून निर्माण झालेल्या चळवळीला जन्म दिलेला आहे। पण अजूनही त्यांना मात्र काही या सगळ्याबद्दल जराही खेद वाटत नाही आहे, हे त्यांच्या एकूण बोलण्यातनं दिसतंय। या सूर्यकांत यांच्याबद्दल, सरन्यायाधीशांच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा।